चला आता अदाकारी आपण पाहणार आहोत. कला प्रत्येकाकडे आहे आणि योग्य त्या वेळी ती वापरता आली पाहिजे. आणि बघा त्या ठिकाणी कलेला नक्कीच प्राधान्य आपण द्यायला हवं. नितीन मित्तल सर. थोडक्यात आपण पाहिली, पण आता या पूर्ण सामन्यामध्ये अशाच झलकी आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना स्टार्ट होतोय. रणजित भराटे स्ट्रायकर एंडला, मयूर कारंडे नॉन स्ट्रायकर एंडला आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण शुभम शेळके यांना पाहतोय. हा सामना आजच्या दिवसातला सर्वोत्तम सामन्यांपैकी एक सामना ठरेल, यात कुठलंच दुमत नाहीये. एका बाजूला आपण पाहतोय मंगेश दादा पायगुडे 11, एका बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. 3 षटकांचं हे क्रिकेट आपण पाहतोय. पर्याय दोन्ही संघांकडे पूरक आहेत, पण आता कुठला पर्याय कधी वापरायचा आहे हे आता खूप महत्वाचं कॅप्टनसाठी. तेच तर एक्सप्रेस बॉल शुभम शेळकेचा पहिला बॉल येतोय डॉट. जबरदस्त सुरुवात या षटकाची शुभमच्या वतीने पाहायला मिळते. तशी आपण शुभमच्या खेळाची चर्चा सातत्याने करतोय आणि तेच सातत्य तो जोपासतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ठेवला रणजित फराटे यांना. सेट होण्यासाठी वेळ लागत नाही, शुभमला हे ठाऊक आहे. आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवर कुठेतरी रणजितला आपण थांबवू शकतोय. कशा पद्धतीने तो व्यवस्थित पर्याय वापरावा लागेल, आणि तो पर्याय होता ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. आणि खूप वेगानं तो चेंडू शुभमने हाताळला. प्रॉपर पिचिंग आणि त्यानंतर तो महाप्रचंड वेग खूप काही सांगून गेलेला आहे की या षटकावर मला वर्चस्व राखायचं आहे. आणि त्याची सुरुवात पहिल्या बॉलने मी करेन. शुभम तयार. रणजित काय बॅकलिप, काय फ्रंट फूट, आणि त्यानंतर एलिव्हेशन प्रॉपर बॉल सीमारेषावर सिक्सर. रेडी राहायचं आमच्या डिस्क जॉकीने. जसं माझा षटकार संपला लगेच आमचं गाणं वाजलं पाहिजे, राईट? म्हणजे तो सिंक्रो पाहिजे, बरोबर पडेल. येस, हा षटकार आपण पाहतोय आणि धावसंख्या पोहोचते 6 ने पुढे पोहोचते 6 वर. काय बॅकलिप आहे, आणि बघताच प्रत्येकाच्या मुखातून वा हा शब्द निघाला असेल, कारण रणजितकडे तो खेळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडू म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण रणजित फराटे याला पाहतो. शुभम बॅट्सविंग पाहायला मिळाले, शफल झाले. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, शुभमने हार्ड लेंथवर बॉल पिच केला. कॉन्क्रीटची विकेट आहे. बॉलच्या बाउन्सचा अंदाज शुभमला होता आणि त्याचमुळे त्याची रणनीती कामी आली. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आला आणि मागोमाग हा डॉट बॉल. जाऊ दिल्या बॉलला छेडण्यात अर्थ नाहीये. आणि ही अदा बघा आहे आमच्या विता सरांची, वाईड बॉल दाखवण्याची. मिळते तोडीस-तोड प्रतिउत्तर शुभमला मिळते. एका बाजूने आता राजू पाटे पुढे येतोय. थोडस नक्कीच त्या अनुभवाचे बोल कानावर पडतायत तर शुभमच्या. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले एकूण 15 धावा. जसा मी ड्रॉप पडला तशीच चर्चा केली होती की आजच्या वेळापत्रकातला सर्वोत्तम सामना हा ठरणार आहे. दोन्ही संघामध्ये प्रतिभावंत खेळाडूंचा भरणा आहे आणि म्हणूनच ती प्रतिभा आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. रणजित फराटेची वेग भन्नाट होता. बॉल जाऊ दिलाय, बॉल जातोय मागे. दरम्यान एक धाव.
पाहिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच अर्धशतकानंतर मयूर करंडे तशाच पद्धतीचा खेळ सादर करेल का पाहूया. कारण म्हणतात की प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगल्या दर्जाचा खेळ सादर करावा लागेल आणि तोच खेळ या अगोदर मयूर कारंडेने वेळापत्रकातल्या पहिल्या सामन्यामध्ये करून दाखवला होता. शुभम मयूरसाठी पुन्हा एकदा त्याच लयीमध्ये, त्याच रिदममध्ये, त्याच अंदाजामध्ये येतोय फटका दमदार. कारण बघा हे मनोरंजन आहे. मैदानाच्या आतून प्रेक्षकांपर्यंत आपली कला सादर करणं प्रत्येकाची गोष्ट नाही आहे. या ठिकाणी खूप चांगलं नृत्याविष्कार मित्रा सरांचा पाहायला मिळालेला आहे. दरम्यान षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. फ्लाइंग स्टार्ट. बॅचेज बॉल मागे ऋषी सरांच्या डोकावरून फ्लाय स्लिपला दरम्यान एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि अशा पद्धतीनं इशारा आहे तो म्हणजेच पंचांचा ओव्हर संपली. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि या सामन्याचं गांभीर्य ओळखताना 3 षटकांचं क्रिकेट आहे आणि त्याचमुळे प्रत्येक षटकामध्ये जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करावे लागतील आणि तेच चांगले प्रयत्न फलंदाजीचे पाहायला मिळालेले आहे. पहिलं षटक जरी आपल्या नावावर करता आलं नाही हमराज मृत्युंजयला, पण त्यानंतर अजूनही गोलंदाजांचे तगडे पर्याय हमराज मृत्युंजय या संघाकडे आहे. त्याचमुळे आता एक अनुभवी खेळाडू, एकनिष्ठ खेळाडू हमराज मृत्युंजय ज्या ठिकाणी खेळेल वासिक त्या ठिकाणी दिसेल. तर वासिक तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतं. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. काल आयुश्री चषकामध्ये वासिकचा एक दमदार खेळ आपण हमराज मृत्युंजय पुणे या संघासाठी पाहिला आणि पुन्हा एकदा त्याच दर्जाचा खेळ देवांस ट्रॉफी 2024 मध्ये वासिककडून पाहायला मिळेल का पाहूया. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या 24 झाले. 24 रन्स ऑन बोर्ड विदाउटला. चांगली पार्टनरशिप या पहिल्या विकेटसाठी मयूर कारंडे आणि रणजित फराडे या 2 फलंदाजाची पाहायला मिळालेली आहे. पुढच्या सामन्याची देखील आपण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. लॉट्स क्लिअर झालेले आहेत. तर पुढचा सामना असेल आईश्री 11 वर्सेस लगेच ती माहिती आपण देतोय. पूर्ण वेळापत्रक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चल मॅच ऑन करा. वासिक तयार. ओ वासिकच्या विरोधात क्लासिक खेळ आता मैदानाच्या आतमध्ये मयूरचा. मयूरचा सातत्याने पाहायला मिळालेला आहे. मयूर आता भरवशाचं दुसरं नाव दिसू लागलेलं आहे. षटकार खेचून तो आपली उपलब्धी सिद्ध करतोय. फक्त संघात सहभागी होऊन चालत नाही तर प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागतोय आणि हे दोन्ही फलंदाज हमराज मृत्युंजयच्या प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्याची धमक ठेवत आहेत. रणजीतच्या वतीने 2 आलेत आणि मयूरच्या वतीने 2. ऑन साईडला पुल केलं. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल बाहेर. पॅरलल स्ट्रोक. मायकल जॅक्सन बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेला आहे. सकाळपासून आमचं कंटाळवाणं समालोचन बघून सर्वांचे कंटाळवाणे चेहरे पाहायला मिळाले होते आणि तो कंटाळा दूर करण्यासाठी आता पुण्यातले मायकल जॅक्सन म्हणजेच वेताळ अंपायर आलेले आहेत. तर हा फटका थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन 6 धावाची नोंद देऊन गेलेला आहे आणि आता धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36 या आकड्यावर. नेमकं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॉंग कंटेंडर आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेर सुद्धा ऋषी सरांची ही टीम सातत्याने खेळताना पाहायला मिळते. पण या 2 तरुण तडफदार फलंदाजांनी नाकी 9 आणलेत. गोलंदाजाचा बॉल जातोय आता क्षेत्ररक्षकाचा बाहेर.
ची गरज आहे. कलाकाराला प्रेरित करण्यासाठी तितकं तुमचं योगदान खूप काही देऊन जाते, ऊर्जा देऊन जाते त्या कलाकाराला. तर पंच या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करत आहेत, पण फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. फलंदाजांचा जो ओघ आहे, धावांप्रती जी मेहनत आहे ती मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. वासिक विकेटच्या शोधात आहे, पण या ठिकाणी शोध फक्त पूर्ण होतोय तो म्हणजेच मयूरचा. एक बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. तर दादा गायकवाड यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस बेताल सरांसाठी टाळून जाऊ द्या. दरम्यान 6-4 याच गोष्टी आपण स्कोरशीटवर पाहतोय. वेग बनणार आहे, बंदो घडलंय काय, पाय मोठेत वासिकचे. आणि आता या पोच साठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. सागर बलकवडे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज फक्त या इशाऱ्यासाठी वेता सरांना मिळणार आहेत. म्हणजे आता या ठिकाणी कॅश प्राईज जमा होत चाललेला आहे वेता सरांसाठी. पुढचा बॉल फ्री हिट. दरम्यान धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 47 वर. आणि स्ट्रायकर अंपायर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. पण अमित शिलीमकर यांनी काहीतरी करून दाखवायला हवं. नाही तरी चालेल. दादा गायकवाड यांच्याकडून बक्षीस. अमित शिलीमकर काहीही करून दाखवलं, 500 रुपयाचं कॅश प्राईज अमितसाठी. आणि बंटी पाटील यांच्याकडून 200 रुपये अमित संजय. बॉलर त्रैवासिक क्रॉस बॅटेड खेळलेत, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. यावेळी चांगलं कलेक्शन डीप मध्ये पाहायला मिळालंय. राजू डायरेक्ट उपस्थित आहेत. दरम्यान पूर्ण होते 1 धाव. अजूनही षटक हे काय संपण्याचं नाव घेत नाहीये. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या एका धावेच्या मदतीनं 48 या आकड्यावर 48 रन्स ऑन बोर्ड. तर अमित यांनी जर वेता सरांसोबत नृत्य केलं तर बंटी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस अमित तुम्ही वाटून घेतलं चालेल. तुम्ही वाटून घेतलं तरी चालेल. या ठिकाणी ती देखील तरतूद आपण करणार आहोत. अमितजी तुमच्यावर या सर्व मान्यवरांचं अफाट प्रेम आहे, तेच कुठेतरी दिसून येते. पण आता गोलंदाज नक्की करतायत काय? वासिकसाठी देखील आजचा दिवस काही नवीन नाही आहे. वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये वासिक चांगलाच खेळ सादर करताना पाहायला मिळाला आहे. पण सुरुवातीच्या षटकापासून जो एक स्टँड फलंदाजाने घेतलेला आहे तो स्टँड त्यांनी तसाच कायम ठेवलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात प्रत्येक बॉलवर ते प्रयत्न जिकरीचे दिसून येतात. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 48. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी ती ऑन साईडला पुल केले, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा पुढे येईल, बॉलवर पोहोचेल तो परत सिंगल होते पूर्ण. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा आता पूर्णत्वास जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि मंगेश दादा पायगुडे 11 संघ पोहोचलाय बिनबाद 50. असं म्हणतात की फलंदाज तुम्हाला सामना जिंकून देतात, पण असंही म्हणतात की गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. त्याचमुळे गोलंदाजांनी देखील आता ती जबाबदारी उचलणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. रबर बॉल क्रिकेटचा आपण आढावा घेतला तर फलंदाजांच्या अवतीभोवती ते क्रिकेट फिरत असते, पण आता गोलंदाजाची गरज आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाला जो गोलंदाज इकॉनॉमिकल राहून मागच्या 2 षटकांची भरपाई करेल तो गोलंदाज कुठला असेल पाहूया. चला जास्त वेळ घेऊ नका, चर्चा करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये आणि पूर्ण वेळापत्रक आज आपण व्यवस्थित पूर्ण करायचे. तर आता गोलंदाज कुठला निवडला जातोय थोडी चर्चा तर नक्कीच झालेली आहे. चर्चा नंतर आता नवीन गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. बरकत येतोय ना? बरकत येतोय. बरकत मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळाला होता आणि त्या पहिल्या षटकावर बरकतने चांगली सुरुवात मिळवून दिली होती. पण आता या 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये नक्की क्रमबदल केला, पण तो क्रमबदल हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेच्या कामी नाही आला. असो, पण बरकत हा असा खेळाडू आहे जो या सीझनमध्ये नेहमीच हमराज मृत्युंजयसाठी गोल्ड मेडल
पटकावण्याची धमक ठेवतो आणि बरकतकडून आता तशाच खेळाची अपेक्षा हमराज मृत्युंजयचे कॅप्टन ऋषी जोरे ठेवतायत. मी उल्लेख केला होता बरकतकडे ती कॅपॅबिलिटी आहे, फक्त पर्यायाची निवड व्यवस्थित झाली पाहिजे. अजूनही संधी निसटली नाहीये. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. वापसी करण्याची संधी आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाला. डॉट बॉल आलाय, ज्या डॉट बॉलची खूप वेळापासून आवश्यकता होती तो डॉट बॉल तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आलेला आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मयूर करंडीचा विचार केला. मयूर खेळतायत वैयक्तिक 30 वर आणि रणजित खेळतायत वैयक्तिक 15 वर. फुलटॉस बॉल, संधी आहे, जास्त उंच गेलाय बॉल, डीप स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक आहे तयार, प्रयत्न करतोय, शेवटपर्यंत जिद्द त्यांनी काय सोडली नाहीये, बॉल पर्यंत पोहोचले होते पण कॅच काय टिपताला नाही. ऋषी यांना संधी होती पण मात्र मिळतात या 2 धावा. मयूरला मिळते संधी. सन्माननीय रोहन करंजकर यांचं देखील या स्पर्धेनिमित्त आगमन झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. 2 स्पर्धांचा पिंटू दादा आपण नक्कीच आढावा घेऊया. मानाचा करंडकला मी फक्त एक कॅमिओ केला होता, पण सिंहगड रोड प्रीमियर लीग आणि टिंगरे सरकार चषक या 2 स्पर्धांच्या माध्यमातून जे प्रेम मिळालं त्याबद्दल नक्कीच मी रोहनदादा करंजकर आणि सन्माननीय भरतदादा टिंगरे यांचं विशेष आभार व्यक्त करणार आहे. कारण जी सुरुवात खरं तर खूप महत्त्वाची होती. रोहनदादा आपलं मनपूर्वक स्वागत. महेश दादा, तर बरकत यांनी खरंच चांगलीच हरकत घेतलेली आहे आणि गोलंदाजी करताना त्यांनी पर्याय म्हणून पुढे आले आणि आपल्या संघासाठी चांगलंच योगदान दिलं. पुन्हा संधी आहे पण मिडॉपला कोणी नाहीये. मनोज पोचेल बॉलवर, थोडा वेळ घेतोय, संधी आहे, धावची थ्रो वरून जातोय. ऋषी यांचा बॅकअप चांगला आहे, चांगला बॅकअप वासिकचा यष्टेच्या मागे पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावा मिळतील, 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54 या आकड्यावर. बऱ्यापैकी अडवणूक केलेली आहे बरकतने फलंदाजांची. खरं तर हायलाईट आपण पाहत होतो पहिल्या 2 षटकांपर्यंत, पण त्यानंतर त्या हायलाईटला कुठेतरी रिअल टाईममध्ये आणण्याचं काम बरकतने केलेलं आहे. आणि अजूनही आपण पाहिलं तर या डावातले शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. टॉससाठी नक्कीच आपण कॉल देतोय, ते म्हणजेच आई श्री 11 तसेच तन्मय 11. चला श्री आणि प्रशांतजी, चला श्री आणि प्रशांतजी आपण यायचं टॉससाठी. आपण लगेचच या इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. बरकत पुन्हा एकदा चांगल्याच कारकिर्दीसाठी तयार झालेला आहे. मनुष्य एक पर्याय होता गोलंदाजीचा. आपण अनिलला सुद्धा गोलंदाजी करताना कित्येक वेळा पाहिलेलं आहे. महेश नानगुडे हे देखील तुम्हाला गोलंदाज म्हणून कित्येक वेळा पाहायला मिळाले. त्यांची आज क्लिप आपण प्रसिद्ध केलेली आहे. त्यांचे देखील भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांचा देखील नक्कीच आपण खेळ यानंतर पाहणार आहोत. पण आता कोणाचा खेळ आपण पाहतोय तर मयूर कारंडे. जाऊ दिले बॉलला. गरज आहे का? गरज नसताना किंवा गरज असताना तर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. थोडा वेळ पंचांनी घेतला आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. दरम्यान 1 धाव मिळते, एका धावेची आवाज येते. धावसंख्या 55 झालेली आहे. बॅटिंग युनिट जर आपण दोन्ही संघांचं पाहिलं तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. चला, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स अशी सूचना आयोजकांच्या वतीने मिळते. जो पंचांचा निर्णय आहे तो आपण मान्य करणार आहोत, कारण या ठिकाणी ऑर्गनायझिंग कमिटीचा कुठलाच रोल नाही आहे. पंच त्या ठिकाणी आहेत सक्षम निर्णय देण्यासाठी. त्याचमुळे प्लीज आपण पंचांच्या निर्णयाचा अवमान करू नका. मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, प्लीज 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 मॅच ऑन करा. तर दोन्ही कॅप्टन्स रेडी झालेले आहेत. आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आतापर्यंत हे षटक चांगलंच हाताळले. नो रिव्ह्यू आपण तशी सूचना अगोदरच कॅप्टन्सला दिली होती. फक्त अंपायर्सला जाणवलं की क्लोज कॉल आहे, अशा वेळेलाच अंपायर फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त 5 धावा खर्च केलेत बरकतने आणि म्हणूनच पर्याय म्हणून कोणीच पुढे येत नसेल अशा वेळेला पर्याय म्हणून पुढे यायचं आणि तेच तो बरकतने करून दाखवलेलं आहे. पहिल्या 2 षटकांवर काय झालंय, मला त्याची भरपाई करायची आणि बरकत ती भरपाई करतोय. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला, स्लॉग स्वीप ॲट हिज बेस्ट. कोंडी फोडलेली आहे. धावसंख्या पोहोचते 61 या आकड्यावर.
61 रन्स ऑन बोर्ड. आता मयूरला माहिती आहे की बरकतचा टप्पा कुठे येतोय आणि मला कशा पद्धतीने माझ्या फुटवर्कचा वापर करायचा आहे. फ्रंट फुटला खूप लांब घेऊन गेले, पायांची स्ट्राईड मोठी केली आणि त्यानंतर हार्डलाईनवर पिच केलेल्या बॉलला स्लॉक स्वीप करताना षटकार वसूल केला. हाफ ट्रॅकर आहे, फोर्स केलाय बॉलला, ताकद नजाकत, टायमिंग बेमिसाल. येतोय षटकार. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 67. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये हमराज मृत्युंजय पुणे या संघाला 18 चेंडू 68 धावांची गरज. चला आपण करूया टॉस. 2 कॅप्टन्स आहेत रेडी. मयूर 46 धावा करून नाबाद राहिलेला आहे. दुसरं अर्धशतक हुकलं, पण चांगल्या स्ट्राईक रेटने त्यांनी त्या 46 धावा केल्या, हे देखील विसरून चालणार नाही. चला 2 कॅप्टन्स रेडी आहेत, आयश्री 11 आणि तन्मय 11. चला या टॉससाठी आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सन्माननीय रोहनदादा करंजकर, सिंहगड रोड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण जी पाहतोय पर्वती तसेच खडकवासला विधानसभा क्षेत्रासाठी, ज्याची खूप चांगली आखणी रोहनदादा करंजकर आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलेली आहे. तर त्याचेच सर्वेसर्वा रोहनदादा करंजकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेतोय. 2 कॅप्टन्स रेडी आहेत. 3 षटकांचा सामना असेल. आयश्री 11 आणि तन्मय 11. दरम्यान नाणेफेक जिंकलेली आहे. तन्मय 11 ने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे 68 धावांची. आव्हान खूप मोठं आहे, पण आव्हानाला तोंड देता आलं पाहिजे आणि आपण या स्पर्धेत जिंकण्यासाठी आलेलो आहोत ही गोष्ट मनात ठेवली पाहिजे. आणि पाहूया तीच गोष्ट मनात ठेवून फलंदाज खेळतायत का. कारण जसा आपण उल्लेख केला आहे की हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघामध्ये फलंदाजीचा तोफखाना आहे आणि त्याचपैकी 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये धीम्या धीम्या पावलांनी पदार्पण करतायत, मार्गक्रमण करतायत. महेश नानगुडे आणि वासिक शेख हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. दोघांची कॅपेबिलिटी जर आपण पाहिली तर विविध स्पर्धांमध्ये आहे. 2023-2024 या एका हंगामामध्ये 5000हून जास्त धावा महेश नानगुडे यांच्या नावावर आहे. जवळपास या हंगामातल्या सर्व रबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये महेश नानगुडे चांगलाच खेळला आहे. मिस्टर कन्सिस्टन्सचा जर विचार केला तर त्याचं नाव वासिक शेख आहे. सातत्याने वासिकच्या वतीने चांगलाच बहारदार खेळ पाहायला मिळालेला आहे. आणि फक्त आता प्रतिभा लपवून चालणार नाही, तर प्रतिभेला आपल्या संघासाठी या मैदानात घेऊन यावं लागणार आहे वासिकला आणि महेशला. तर तीच जोडी जी कित्येक गोलंदाजासाठी कर्दनकाळ ठरलेली आहे, तीच जोडी हमराज मृत्युंजयकडून इंट्रोड्यूस केली जाते. वासिक आणि महेश. पहिलं षटक काय सांगते हे खूप महत्त्वाचं आहे आणि पहिल्या षटकासाठी पर्याय देखील तसाच निवडलेला आहे. रणजित फराटे पहिल्या षटकासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. रणजित एक डेडिकेटेड, गट्सी, जिद्दी खेळाडू राहिलेले आहेत. मग त्यांना तुम्ही कुठलीही भूमिका द्या, तुम्ही फलंदाजी या भूमिकेमध्ये तुम्ही त्यांना पाहाल, तुम्ही गोलंदाजी या भूमिकेमध्ये तुम्ही त्याला पाहाल, पण त्यांच्या खेळण्याचा स्तर किंचित साहित कमी होत नाही. नेहमीच ज्या संघात खेळतील त्या संघासाठी 100% योगदान देताना आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची निवड पहिल्या क्रमांकासाठी. तर एकंदरीत आता जसा आपण उल्लेख केला होता सामना सुरू होण्यापूर्वी, बेस्ट व्हर्सेस बेस्ट असा कॉन्टेस्ट आपण पाहणार आहोत. कदाचित तसाच कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल, पण पहिल्या षटकावर नाव कोरावं लागेल हमराज मृत्युंजय पुणे या संघाला. जर पहिल्या षटकावर नाव कोरलं तर मग हा दिल्लीचा प्रवाससुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हसता हसता ते पूर्ण करू शकतील. पण पहिल्या षटकावर फोकस राहावं लागेल आणि म्हणूनच नंगेश दादा पायगुडे 11 या संघाकडून प्रमुख गोलंदाज म्हणून रणजित फराटेचीच निवड पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी केली जाते. चला जास्त वेळ घेऊ नका, आम्ही तर काय बोलतच राहू, चर्चा तर होतच राहील, पण तुम्ही देखील त्या चर्चेला कुठेतरी थांबवायला व क्रिकेटचा खेळ सुरू करून आपला खेळ चालू झाला आम्ही थांबणार आहोत. तर पहिला चेंडू हाताळण्यासाठी या दुसऱ्या डावातला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. रणजित पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत वासिक. फर्स्ट बॉल सेकंड इनिंग. अगदी खोलात टाकलेला हा बॉल, बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला.
चेंडू व्यवस्थित ओळखता आला नाहीये, कारण कदाचित एक मानसिकता फलंदाजाची असते की मोठ्या फटक्यासाठीच जायते. सन्माननीय अमित भाऊ सोनवणे, जगदंब चहाचे मालक यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अमित भाऊ या, आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस टप्पा थोडासा खेचला, बॉल राईज झाला, विकेट किपर चुकले, बॉल जातोय मागे, पण मागे बॅकअप आहे. आहे आणि आता एक मोठा धक्का हमराज मृत्युंजय पुणे या संघाला बसतोय. आपलं क्रिकेट ग्रेट करायचं असेल तर सतत अपडेट राहावं लागतंय आणि तेच क्रिकेट आता रणजित फराटे यांच्या वतीनं पाहायला मिळते. समोरील फलंदाज ताकदीचा आहे, समोरील फलंदाजाकडे अनुभव आहे, समोरील फलंदाजाकडे गुणवत्ता आहे, पण मी सुद्धा अपडेट राहिलेलो आहे आणि तेच अपडेशन आता रणजित फराटेचं सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि तेच कुठेतरी आता मंगेश दादा पायगुडे 11 या संघाच्या कामी येते. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. चला फलंदाजाने सुद्धा घाई करा, कारण आपण सगळ्यांसाठी तीच सूचना देतोय की वेळेबद्दल सतर्क राहा आणि या स्पर्धेला आपला राजू पाटे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राजू यांनी सुद्धा आयश्री चषकामध्ये चांगलीच कामगिरी केली होती. फलंदाज या भूमिकेमध्ये त्यांनी देखील तो रोल अदा केला होता आणि पुन्हा एकदा त्याच रोलमध्ये यावं लागेल. पण आता कॅमिओ देऊन चालणार नाही, तर आता लीड रोलमध्ये यावं लागेल. प्रवास लांबवरचा आहे, त्याचमुळे वेग तर मिळायला हवा धावफलकावाला आणि तोच वेग देण्यासाठी राजू पाटेला बोलवण्यात आलेला आहे आणि राजू एक उत्कृष्ट डावखुरा फलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद झालेत फलंदाज वासिक आणि त्याचमुळे आता ते दडपण तर वाढेलच, पण दडपणाला दूर करण्यासाठी चांगलाच पर्याय हमराज मृत्युंजय पुणे या संघाकडून वापरला जातोय राजूचा. पंचांच्या उजवीकडून रणजित अराउंड विकेटने तयार होत आहेत. वारंवार त्या ठिकाणी सर्व गोष्टींचा आढावा घेता पंचांचा पुन्हा एकदा मिताळ सरांचा इशारा जेट बॉलचा. प्रत्येक गोष्टींसाठी पंचांकडे वेगवेगळे हावभाव आहेत, वेगवेगळे इशारे आहेत, ते तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतीलच. दांडीगुल सूरज दादा गायकवाड यांच्याकडून पुन्हा एकदा मिताळ सरांना 200 रुपयाचं बक्षीस. खूप चांगल्या पद्धतीने नृत्य आविष्कार त्यांच्या वतीने पाहायला मिळतो. राजू पाटे आल्या पावली परत सरकले मैदानाच्या बाहेर. 2 धक्के झटपट बसलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. विशाल नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचतायत. विशाल सरकार आणि आता जर हमराज मृत्युंजय सरकार प्रस्थापित करायचं असेल तर बॅटरचं नाव कळवा प्लीज. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या प्लीज. तर बॅक टू बॅक 2 विकेट्स आणि आता विकेट हॅट्रिकवर पोचलेला आहे तो म्हणजेच गोलंदाज रणजित. नेहमीच प्रत्येकांचं मन जिंकण्याचं काम रणजित करतोय आणि आज सुद्धा त्यांच्या गोलंदाजीच्या बळावर ही कामगिरी पाहतोय आपण. अराउंड विकेट, फुलटॉस ऑन साइडला स्वीप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, बॉल सीमारेषा पार. ऋतिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत आणि ऋतिकच्या वतीनं खूप शानदार स्वीप शॉट पाहायला मिळाला
खरं तर ते ॲडजस्टमेंट तुम्हाला वेळीच करायची असते. प्रत्येक वेळा बॉलचं मेरिट ओळखून खेळणं कधीही फायद्याचं ठरते आणि तेच पहिल्या चेंडूवर करताना पाहायला मिळाले ऋतिक. आणि आपल्या संघाची धावांची भूक पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी ऋतिकची आहे. तेच पहिल्या स्ट्रोकवर पाहायला मिळालं. फक्त एकाच चेंडूवर ती तयारी दाखवून चालणार नाही, सातत्याने ते प्रयत्न करावे लागतील ऋतिकला. फोर्स केलाय बॉलला, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोहोचतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी महेशचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण होतील, 2 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. बॉलिंग एंडला होईल थ्रो, तोपर्यंत 2 धावांची मदत मिळते धावफलकाला आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पूर्णपणे वर्चस्व या षटकावर, या सामन्यावर मंगेशचा पायगुडे 11 संघाचा पाहायला मिळते. पण महेश नानगुडे अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याचवेळी वादळापूर्वीची शांतता जाणवू लागली. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न येतोय, हा डॉट बॉल, षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाला मी ते म्हणजेच 6, 2 गडी बाद. स्पोर्ट्स असा ब्रँड आहे आणि त्या भूमी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत महेश नानगुडे. वय कमी पण 100% खेळाची हमी, हेच ब्रीदवाक्य आहे महेश नानगुडेचं. आणि त्याचमुळे आता त्याच ब्रीदवाक्या अंतर्गत या धावांचा पाठलाग केला जाईल का? क्रिकेट हा अनपेक्षित गोष्टींसाठी ओळखलं जातं आणि त्याचमुळे आता महेश नानगुडेकडून ती अपेक्षा आहे. 6 धावा धावफलकावर आहे, जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आणि बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 62 धावांची गरज. पुणे जिल्ह्यातील पहिली वहिली प्री एंट्री रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, देवांश ट्रॉफी 2024. आणि या ट्रॉफीमध्ये प्रत्येकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर हर्ष नवीन गोलंदाज येत आहेत पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल, बॅटची टॉपेज, कव्हरला क्षेत्ररक्षक उलट दिशेने पोहोचत आहेत बॉलपर्यंत, पण व्यवस्थित बॉल कॅरी होत नाहीये. तोपर्यंत लगेचच 2 धावांचा कॉल आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक महेश स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल, यात कुठलंच जुमत नाही आहे. आणि त्याच्यामुळे ही तिसरी धाव पूर्ण होऊ शकली असती ओव्हर थ्रोची, पण 2 धावांवरच ते स्वतःला थांबवताना पाहायला मिळाले. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 षटकारांची. बॉल्स किती आहेत? 11 चेंडू आणि त्या 10 षटकारांपैकी पहिला षटकार महेश नानगुडेच्या बॅटमधून. अगोदर मेहनत घ्या या तत्वावर आता ती मेहनत महेशच्या वतीने पाहायला मिळते. ऑन साईड आडव्या बॅटने खेळले, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल कॅरी होईल तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे, हा आहे नो बॉल. ओव्हर स्टेप झालेत, पुन्हा एकदा संधी मिळते. ओव्हर स्टेप झाले बघा, पुन्हा एकदा तो आगळा वेगळा इशारा पंचांचा आलेला आहे. एकूण या 3 धावा मिळतील. स्ट्राईक पुन्हा एकदा महेश नानगुडेकडे राहील. जे मनात आहे ते मैदानात आणायचंय, पण ते प्रयत्न करताना स्वतःवर देखील नियंत्रण ठेवायचंय. गोलंदाज देखील त्या ठिकाणी सक्षमतेने प्रयत्न करतोय. एक चूक महागात पडू शकते, कदाचित मयूर कारंडे तेच सांगत असतील हर्षला. त्याचमुळे पुढचा बॉल फ्री हिट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल महेश नानगुडेला. धावसंख्या या 3च्या मदतीने पोहोचते 17 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 51 धावांची गरज. मनात तर खूप काही दडलेलं आहे आणि ते मनाच्या बाहेर आणणं, आपल्या संघासाठी आणणं खूप आवश्यक आहे. फुलटॉस बॉल होता, हवेत आहे, जे होतं मनात ते आणलं मैदानात.
कुठेतरी आता धडपड चालू झालेली आहे क्षेत्ररक्षकांची मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांची नोंद होईल. धावसंख्या पोहोचते 23. चांगला बॉल हर्षचा. त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने महेशला थांबवायचं आहे. त्याचमुळे टप्पा त्याने खेचला, शॉर्ट ऑफ लेन बॉल ठेवला, जास्त बाउन्स त्यांनी दिला नाही. खांद्याचा वापर हर्षने अचूक ठेवला. त्यांना माहिती आहे की या अगोदर एक चूक झालेली आहे ती महागात पडू शकते आणि त्याचमुळे आता मात्र कंट्रोल ठेवावा लागेल. आतापर्यंत चेंडू हाताळलेले 4, 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातला धावसंख्या झालेली आहे 23. 23 रन्स ऑन बोर्ड. हर्ष तयार महेशसाठी. खडे खडे जागेवर उभा राहून पायांची हालचाल न करता हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण येतोय हा डॉट बॉल. चांगली वापसी हर्षच्या वतीनं पाहायला मिळते. मंगेश दादा पायगुडे 11 या संघासाठी. शेवटचा एक बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झाले 23. दडपण असते. पहिल्या डावात झालेल्या सर्व घडामोडींचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात, मग ते चांगले असो की वाईट. स्टेप आउट झाले ऑन ड्राईव्ह. ओ त्या ठिकाणी रणजित पराटेचं डेडिकेशन, पण बॉल सीमारेषा पार. सहा चेंडू 41 धावांची गरज आहे. दरम्यान पंचांच्या वतीने इशारा आलेला आहे. ओव्हर संपली. आता शेवटची एक ओव्हर बाकी आणि एका ओव्हरमध्ये आवश्यकता आहे 41 धावांची. 6 चेंडू 41 धावांची गरज. कित्येक प्रेक्षकांनी तर मनामध्येच ठरवलं असेल की मंगेश दादा पायगुडे 11 हा संघ जिंकेल, पण तसं नाही आहे मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ आहे. सर्व काही तुम्ही तर्क लावून पाहिलं असतं तर मग घरी बसून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद तुम्ही घेतला असता, पण क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने घडतात. विक्रम घडवण्यासाठी जिद्दी व्हावं लागते आणि तोच जिद्दी खेळ मैदानाच्या आतमध्ये आता करावा लागेल. ऋतिक आणि महेश या दोन तरुण तडफदार फलंदाजांना दखल तुमची घेतली जाईल, पण दखल घेण्यासाठी तुमचं कर्तृत्व खूप महत्त्वाचं आहे आणि तेच कर्तृत्व आता हमराज मृत्युंजयसाठी या दोन फलंदाजांच्या वतीनं केलं जाईल का? आपल्या संघासाठी धावांचं जतन केलं जाईल का? धावांसाठी स्ट्रोकची निवड केली जाईल का? बॉल नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरून जातोय आणि बघा पुन्हा एकदा एक पेटंट डिसिजन बाय अंपायर वेताळ. व्हाईट बॉल. दरम्यान व्हाईट बॉलची एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 28 वर. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही. नवीन गोलंदाज अरुण आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. लेफ्ट बॅटर ऋतिकसाठी. ऋतिकचा खेळ सुपरहिट. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 आलेले आहेत आणि जरी आम्ही पराभवाच्या छायेत असो पण जिंकण्याची धमक ठेवतोय. जिंकू शकतो ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि तोच खेळ आता ऋतिकच्या वतीनं पाहायला मिळतो. महेशने स्टार्ट दिली आणि ऋतिक आता कळत चढवण्याचं काम करतोय. फुलनीचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल महेश नानगुळेचा आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत, पण बॉल कुठे जातोय ते पाहूया. सीमारेषेच्या आरकी पार. पार चौकार. अजूनही 30 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 4. अजूनही खूप काही दडलंय या क्रिकेटच्या खेळामध्ये. गणित सोडवण्याची पद्धत जर अचूक असेल तर मग उत्तर अचूक येते, पण गणित सोडवण्याची जर पद्धत चुकली तर मग गणिताचं उत्तर सुद्धा चुकते आणि त्याचमुळे आता अचूक पद्धत शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज दिसत आहेत. गोलंदाज तयार अरुण. जाऊ दिले बॉलला. शफल झाले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते. स्ट्रोक खेळताना बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल होते. सर्वात मोठी चूक ठरू शकेल ही फलंदाज ऋतिकची, कारण तुम्हाला या शेवटच्या टप्प्यावर प्रत्येक बॉल अटेम्प्ट करणं बंधनकारक आहे. येतोय हा डॉट बॉल जो खूप गरजेचा होता मंगेश दादा पायगुडे 11 या संघासाठी. अरुण तयार. पुन्हा एकदा खेचलाय बॉल, फेकलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार.
पाऊस आता वाढलाय. तिन्ही ऋतूंचा आनंद तुम्ही एकाच दिवसामध्ये घेताय. सकाळी उन्हाळ्याचा, दुपारी हिवाळ्याचा आणि आता पावसाळ्याचा. बघा पुन्हा एकदा कलात्मक फटका, गोलंदाजाला झटका. हमराज मृत्युंजय पुणे संघाचा पाहायला मिळते, पण आता एका चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये जितके धावा व्हायला हव्या होत्या तिथे या धावा झाल्या नाही आणि त्याचमुळे आता शेवटच्या टप्प्यावर प्रयत्न तर चालू आहेत, पण पाहूया त्या ठिकाणी सामना जिंकलेला आहे तो म्हणजे मंगेश दादा पायगुडे 11 ने. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम. हमराज मृत्युंजय पुणे सभा घेतल्याबद्दल मला मॅच आपण घ्यायसाठी जायचंय. 45 धावा नावात बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळालेले आहेत मयूर कारंडेला. आणि या रबर बॉल क्रिकेटच्या सीझनमध्ये मयूरने तर धुमाकूळ घातलेला आहे. मैदान कुठलंही असू दे, नाव फक्त आपलंच चालते. त्या